तर मैत्रिणींनो, आपण एक गृहिणी आहोत. आपल्याला मुलं पाहावी लागतात, आपल्याला घरात सगळ्यांची काळजी घ्यावी लागते, घरातले सगळे कामं आपल्याला करावी लागतात. आणि हे सगळं करत असताना आपण एक गव्हर्मेंट जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपण आपल्या स्वतःला एक शाबासकी दिली पाहिजे यासाठी. आणि मला असं एक सांगायचं आहे की आपण इतरांपेक्षा कमी आहोत किंवा आपण आता काहीच करू शकत नाही, ही जी भावना आहे ती तुम्ही मनातून काढून टाका. मी ॲज अ गृहिणी, ॲज अ होममेकर माझ्या मुलांची काळजी घेते. माझा एक छोटा मुलगा आहे, एक 10 वर्षाची मुलगी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तर या दोघांनाही म्हणजे सांभाळून, मुलाला सांभाळून मुलीचा थोडाफार अभ्यास घेत म्हणजे तिला काही ट्युशन्स वगैरे लावलेले नाही आहेत. आम्ही घरीच तिचा अभ्यास घेतो आणि सगळ्या गोष्टी आमच्या चालू असतात. घरामध्ये सुद्धा मी हेल्पर वगैरे ठेवलेली नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी मी घरातलं मॅनेज करून माझा अभ्यास करत असते. आणि एकदमच बाकीची मुलं जसे 8-8, 10-10, 12-12 तास अभ्यास करतात, तसं आपल्याला तेवढ्या अभ्यासाची सुद्धा गरज नसते. खरं सांगायचं तर आपण अगदी 2-3 तास, आपल्याला 4 तास जरी दिवसभरातील मिळाले तर आपण तेवढ्या वेळेमध्ये सुद्धा त्या सगळ्या मुलांची बरोबरी करू शकतो, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण की गेल्या वर्षभरातले म्हणजेच 2025मधले जे काही मी 4-5 एक्झाम दिल्या त्याचा रिझल्ट मी तुमच्यासमोर ठेवू इच्छिते. कारण मी जेव्हा सुरुवात केली तर मी सुरुवातीलाच फॉर्म भरला होता ICDSचा. आणि मला चांगलं आठवते की त्याचा पेपर होता माझा 23 फेब्रुवारी रोजी. पहिल्या शिफ्टला माझा पेपर होता. आणि त्या एक्झाममध्ये म्हणजे माझी पहिलीच परीक्षा होती ती, खूप एक 5-6 वर्षांनंतर गॅपनंतरची. तर त्या एक्झाममध्ये माझा स्कोअर राहिलेला होता 113. तर निगेटिव्ह मार्किंगसुद्धा होतं त्या एक्झामला. तर निगेटिव्ह मार्किंगसहित माझे म्हणजे मायनस करून तेवढे स्कोअर आलेला 113 पहिल्याच एक्झाममध्ये. आणि 90+ मार्क म्हणजे 90 पाहिजे असतात प्रत्येक परीक्षेमध्ये पासिंगसाठी. तर त्यात पहिल्याच एक्झाममध्ये मी पाससुद्धा झालेली होती. आणि त्यानंतर होती समाज कल्याणची एक्झाम. तर समाज कल्याणची एक्झाममध्ये मी दुसऱ्यांदा दिलेली, म्हणजे दुसरा पेपर माझा 2025मधला. आणि त्या एक्झाममध्ये सुद्धा मला 118 मार्क्स मिळालेले. तर या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग नव्हतं, परंतु पेपर खूप हार्ड आलेला. आणि मॅथ्स विचारणार नाही तसं सांगितलेलं, आणि ऐन वेळेला मॅथ्स विचारलं होतं. रिझनिंग येणार होतं असं. आणि मग त्यामुळे प्रॅक्टिस झालेली नव्हती मॅथ्सची. आणि मग स्कोअर सगळ्यांचाच कमी आलेला आणि मेरिटसुद्धा फार कमी लागलं होतं समाज कल्याणचं. आणि त्यानंतर मग तिसरा पेपर मी दिलेला लेखा कोशागारचा. आणि लेखा कोशागारच्या एक्झाममध्ये माझा 136 स्कोअर आलेला होता. 136 म्हणजे माझा जो ग्राफ आहे मार्कांचा तो हळूहळू असा वरती वाढत चाललेला. आणि खूप म्हणजे प्राऊड फील होतं या गोष्टींचं की आपण एक ॲनालिसिस करतो, आपण मागच्या एक्झाममध्ये कोणत्या चुका केल्यात, त्यानुसार आपण पुढच्या एक्झामची स्ट्रॅटेजी ठरवतो आणि ते फार फायदेशीर ठरतं. आणि त्यानंतर माझा होता KDMCचा पेपर. आणि KDMCच्या पेपरमध्ये म्हणजे मी क्लर्क टायपिस्टचा फॉर्म भरलेला. तर त्यामध्ये मला 169 स्कोअर माझा आलेला. तर मग चॅरिटी म्हणजे धर्मादायचा जो पेपर दिलेला नोव्हेंबरमध्ये, तर त्यामध्ये माझा 166 स्कोअर आलेला आहे. तर म्हणजे मी या 2025मध्ये 5 एक्झाम दिलेल्या होत्या आणि त्यामध्ये मी हळूहळू कसा स्कोअर माझा वाढवत आणलेला आहे हे तुम्हाला सांगायचं होतं मला. एक गृहिणी असूनही आपण स्वतःला कमी न लेखता आपल्या परीने जसं होईल तसा आपला अभ्यास करत राहायचा. आपण मागे पडतोय किंवा काही बाकी कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. आपल्याला जेवढा काही वेळ मिळेल तेवढा वेळ आपण सत्कारणी लावायचा, पॉझिटिव्ह राहायचं, माइंड फ्रेश ठेवायचं, थोडाफार व्यायामसुद्धा करायचा, जेणेकरून आपला दिवस फ्रेश जातो आणि अभ्यासामध्ये सुद्धा छान मन आपलं रमून जातं. ते तुम्ही फुल फोकसनिशी दररोज 3 ते 4 तास अभ्यास जरी केला तर तुम्ही नक्कीच सिलेक्शन मिळवू शकता, हा माझा कॉन्फिडन्स आहे. आणि मला खात्री आहे की मी आता 2026मध्ये नक्कीच गव्हर्मेंट जॉब माझं मिळवणारच आहे आणि त्या दृष्टीनेच माझी वाटचाल सुरू आहे. ठीक आहे. तर होप दिस इयर विल गिव्ह मी माय ड्रीम जॉब. सो तुम्ही मला त्यासाठी नक्कीच गुड लक विश करू शकता. तर मी प्रयत्नसुद्धा त्यासाठी तेवढेच करत आहे. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतातच.
आणि प्रयत्न करत राहणं हे आपलं काम आहे. फळ कधी द्यायचं ते पाठीमागे जे बसलेत ते ठरवतील आपल्याला फळ कधी द्यायचे. आत्तापर्यंत मिळत नाही आहे याचा अर्थ आपली तयारी कुठंतरी कमी पडत आहे. आणि परंतु ठीक आहे, प्रयत्न करत राहणार आहे मी. आणि जोपर्यंत मला यश मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. कारण की अगदी एकेका मार्कावरून रिझल्ट जातात, एवढं भयानक कॉम्पिटिशन आहे. आणि त्यासाठी आपल्याला जर तिथे टिकायचं असेल तर अभ्यासाला आणि मेहनतीला अजिबात पर्याय नाही आहे. ठीक आहे, तर आम्हाला हेच तुम्हाला आज सांगायचं होतं.